मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देणार। भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे। नवी मुंबई विमानतळाच्या नावासंदर्भात पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची अपडेट आपण ही बघू शकतोय। तर 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। त्याआधी महत्त्वाची अपडेट, नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देणार अशी माहिती आता भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे। एक वर्षांपासूनची मागणी होती, काय नेमकं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी? नाही, मुख्यमंत्री महोदयांनी क्लिअर कट सांगितलं की याविषयी 3 दिवसापूर्वी पंतप्रधान महोदयांशी चर्चा झाली आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देखील सांगितलं की जो राज्य सरकारचा निर्णय आहे त्या निर्णयाचं स्वागत आहे आणि तोच निर्णय अंतिम असेल आणि म्हणूनच या विमानतळाला कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचंच नाव देण्यात येईल अशा प्रकारचं ठाम आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलं। आंदोलन केलेलं होतं, त्याला यश आलं असं म्हणता येईल? हा, माझे आंदोलन म्हणण्यापेक्षा सगळ्या संघटना, सगळे भूमिपुत्र यांचं यश आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। सगळ्या भूमिपुत्रांचंच हे यश आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे। एकंदरीतच काय तर लोकनेते दिबा पाटील यांचं जे नाव देण्याची जी मागणी होती ती आता सत्यात उतरणार आहे असं म्हणता येईल आणि नवी मुंबईकरांची जी मागणी होती ती आता राज्य सरकार, केंद्र सरकार पूर्ण करणार आहे।